सगळे कम्प्युटर एकसारखे असतात का? आणि आपल्या हातात असलेला लॅपटॉप हा मोठा मोबाईल आहे का? तर आज हे बघूया. जय शिवराय मित्रांनो, मी प्रसाद निंबाळकर आणि आपण बघत आहात विजनरी टेकवर्क्स. कम्प्युटर वेगवेगळ्या कामासाठी बनवलेले असतात, त्यामुळे त्यांचे प्रकार देखील वेगवेगळे असतात. तर आज आपण बघूया डेस्कटॉप, लॅपटॉप आणि सर्व्हर यामध्ये काय फरक असतो. तर डेस्कटॉप म्हणजे घरातला शांत कम्प्युटर, जो एकाच ठिकाणी ठेवला जातो आणि आपण त्याला घेऊन फिरू शकत नाही, पण त्याला कंटिन्यू इलेक्ट्रिसिटीची गरज असते. आता बघूया लॅपटॉप म्हणजे काय. तर लॅपटॉप म्हणजे आपला मोबाईल कम्प्युटर, ज्याला आपण घेऊन फिरू शकतो, ज्याला आपण घेऊन कुठेही जाऊ शकतो. ऑफिसमध्ये, ट्रॅव्हलिंग करताना आणि कॉलेजमध्ये लेक्चरला याचा वापर विविध ठिकाणी आपण करू शकतो आणि याला आपण चार्जिंग करूनही वापरू शकतो. तर आता बघूया सर्व्हर म्हणजे काय. सर्व्हर हा कम्प्युटरचा बॉस असतो, जो एका ठिकाणी ठेवला जातो आणि हा 24 तास चालू असतो. डेटा ठेवणे, वेबसाईट चालवणे, वेबसाईट होस्टिंग या सर्व कामासाठी हा वापरला जातो. जर एखाद्या कंपनीचे सर्व्हर बंद पडले की त्यांचे सर्व काम थांबून जाते. तर सोप्या शब्दात हे तिन्ही समजून घेऊया. डेस्कटॉप म्हणजे घरचा नोकर, लॅपटॉप म्हणजे फिरता वर्कर आणि सर्व्हर म्हणजे सर्वांचा मालक. तर आज आपण काय शिकलो. डेस्कटॉप हा फिक्स कामासाठी वापरला जातो, लॅपटॉप हा पोर्टेबल कामासाठी आणि सर्व्हर हा डेटा ठेवण्यासाठी आणि नेटवर्किंगसाठी वापरला जातो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इंस्टावर बघत असाल तर फॉलो करा, यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.